मुक्तिशोध यात्रा. लेखक आणि सादरकर्ता डॉक्टर राजेंद्र प्रभुणे. मुक्तिशोध यात्रा या कादंबरीचे क्रमशः वाचन. मुक्तिशोध यात्रा भाग 1 प्रकरण 4. कारकुनाने दिलेली ती गुणपत्रिका, त्याची गुणपत्रिका हातात घेऊन तो तिथून बाहेर पडला. तरी त्याच्या डोक्यात राग धुमसतच होता. कचेरीबाहेरच ओळीने टांगून ठेवलेल्या फासांपैकी एकात त्याने थोड्या वेळ आपली मान अडकवली. मग डोळे पुसून तो महागुरूंच्या खोलीशी गेला आणि त्याने आत चिठ्ठी पाठवली. त्याला लगेच बोलावणे आले. नमस्कार महागुरू. नमस्कार. काय गोड आणलत? नाही, म्हणजे अगदी आत्ताच निकाल पाहिला. गोड आणणारच होतो मी, पण वा वा वा, उत्तम. मला अभिमान वाटतो तुमचा. तुम्ही मुलांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. पण वर्षभर तुमच्यासाठी खरे कष्ट आम्ही केले. आम्हा गुरूंना आणि उपमहाशिक्षण कार्यशाळेलाच याचे खरे श्रेय आहे, नाही का? बरं, या आता काहीतरी गोडच घेऊन या. एक विचारायचं होतं. नंतर. आत्ता मी कामात आहे. मी थोडक्यात सांगतो. बरं, बोला. ही यावेळची गुणांक द्यायची पद्धत, म्हणजे संगणक वापरून वगैरे ठीक आहे, पण उत्तरपत्रिका न तपासताच. उत्तरपत्रिका तपासल्या आहेत, पण मग ते गुणांक इथे का लिहिले नाहीत? म्हणजे मला वाटतं सर, तुमचा गैरसमज होतोय. उत्तरपत्रिका तपासल्या आहेत असं मी म्हणालो. त्यांना गुणांक दिलेत असं मी म्हणालो नाही. परीक्षा आणि उत्तरपत्रिका तपासणं या वेगळ्या गोष्टी, आणि गुणांक ही वेगळी गोष्ट. पण हे गुणांक रँडम पद्धतीने दिलेत, म्हणजे कुणालाही कितीही गुणांक. मला वाटतं, माफ करा, पण हा अन्याय आहे. चुकता आहात तुम्ही. उलट पूर्वीच्या पद्धतीतच फार अन्याय होत असेल. परीक्षकाने उत्तरपत्रिका तपासताना गुणांक देणं ही किती व्यक्तिसापेक्ष, भोंगळ आणि मागासलेली पद्धत आहे. उत्तर वाचल्याने परीक्षक चांगल्या किंवा वाईट दृष्टीने प्रभावित होऊ शकतो. शिवाय इतर प्रभाव व गैरप्रकार वेगळेच. आत्ता वापरलेली संगणकीय पद्धत अगदी निरपेक्ष आणि न्याय्य आहे. शिवाय आनंद, दुःख, राग, लोभ, निष्ठा, हेवेदावे, व्यसनाधीनता, मोहांना बळी पडणं आणि आपुलकी किंवा शत्रुत्व यांपासून संगणक अलिप्त आहे. पण तुम्हाला तर चांगले मार्क आहे म्हणालात. बरे आहेत, पण अपेक्षेपेक्षा खूपच कमी. म्हणजे तुमच्या स्वतःबद्दल भलत्याच अपेक्षा दिसतात. तसं नव्हे, पण माझं जाऊ दे, पण कितीतरी मुलांना काहीच्या काहीच गुणांक. गुणांक देण्याची इतकी आदर्श पद्धती वापरूनही हे गुणांक काहीच्या काही वाटत असतील तर त्यांच्या अपेक्षा चुकीच्या आणि भलभलत्या होत्या, हेच सिद्ध होतं. आणि एक सांगतो तुमच्या फायद्याचं, आपण फक्त स्वतःचं बघावं. तुम्ही अजून लहान आहात, स्वतःबद्दल फार अपेक्षा बाळगून आहात, पण हळूहळू मोठे व्हाल, जग पाहाल, तसे जास्त व्यवहारी बनाल, स्वप्नसृष्टीतून वास्तवात याल. पण तोपर्यंत मोठे सांगतात त्यावर डोळे झाकून विश्वास ठेवा. मोठी लोक फक्त तुमच्या भल्यासाठीच झटत असतात, हे विसरू नका. आता नुकताच निकाल पाहिल्यामुळं तुम्ही उत्तेजित झाला आहात. नंतर शांत झाल्यावर हेच मार्क आपले, हे तुम्हाला कळेल. या आता. माझा बराच वेळ घेतला. हो, मी जरा उत्तेजितच झालो होतो. वरवर शांतपणे तो म्हणाला. आपण मला बहुमोल सल्ला दिला, आपला बहुमोल वेळ खर्च करून, याबद्दल आभार. उपहारगृहात मित्र जो आणि त्याची मैत्रीण टी त्याची वाटच पाहत होते. मग काय, मोठी मेजवानी ना, जो म्हणाला. हा काही निकाल आहे की चेष्टा? रागाने तणतणत तो म्हणाला. मला इकडे मरावंसं वाटतंय आणि तुला मेजवानी सुचतेय. हा काय खेळ मांडलाय आमच्या आयुष्याशी?
झालं काय एवढं पण संतापायला आणि एकदम आयुष्य वगैरे बोलायला लागलास? गुणांक द्यायची नवी पद्धत म्हणे. का, चांगली आहे की, मला तर आवडली बुवा. नाहीतर मला इतके कुठले पडायला? तुला बघू. अरे चांगले आहेत की, मग उगीच का बोलतोयस? हे चांगले आहेत हे. जोच्या हातातून गुणपत्रिका घेऊन ती जोच्या पुढे नाचवत तो म्हणाला. हे घेऊन मी पुढं काय करू? तू पण हिच्यासारखंच करतोस. तुम्ही लोक फार अपेक्षा करता बुवा. आता जरा निकाल चांगला साजरा करूया म्हणजे तुला बरं वाटेल. तिघांनी सर्वांचा निकाल अशी आरोळी मारून उपमहाशिक्षण कार्यशाळेतर्फे मोफत मिळालेले उंची अत्यानंद रसाचे पेले तोंडाला लावले. पहिला घोट घेताच वासाने आणि चवीने त्याच्या पोटात ढवळून आले. घशात आणि पोटात आग भडकल्यासारखे वाटले आणि घशापर्यंत येणारी उलटी थोपवता थोपवता त्याचा चेहरा लाल झाला. डोळ्यात पाणी आले. जरा दमानं घे, जो म्हणाला. आज पहिल्यांदाच घेतोय. मित्रवर्या, तू कोणत्या काळात वावरतोयस? तेच समजत नाही. सावकाश घे, थोडं पाणी घालून घे, सावकाश. नको आता, मला भूक लागली आहे. मग आमचं होईपर्यंत फुंकनळीतून अल्पोत्तेजक धूम्रपान तरी कर. नको, आत्तापर्यंत पुष्कळच नव्या गोष्टींचा अनुभव घेतला. धूम्रपानही न करणे इतका वाया गेला असे माहीत नव्हतं मला. तुला घरी तरी अजून घेतात म्हणजे आश्चर्यच आहे. मी असं केलं तर वडील मला घरातून हाकलूनच देतील. आज दृक्पटाला येणार आहेस? नंतर खाता खाता जो म्हणाला. तुझी ती ही पण येणार आहे. माझी कोण? मित्रवर्या, तू कमाल करतोस. तुझी ती मी. हां. पुढे तो मनात म्हणाला, नी नाव आहे का तिचं? आज भेटली नाही वाटतं सकाळपासून. नाही दिसली बुवा कुठं. मला भेटली होती सकाळी. तुलाच शोधत होती, ती म्हणाली. मला? का? तिला किती गुणांक? छानच. कॉलेजमध्ये दुसरी आहे. म्हणून तर तुला शोधत होती, निकाल साजरा करायला. तेव्हाच ठरवलं आम्ही दृक्पटाचं. तू येणार असलास तर येईन म्हणाली. ती हसत म्हणाली. तू आता घरी जाता जाता तिला सांग, जो म्हणाला, आणि मग येताना तिला घेऊनच ये. तिच्या घरी जाऊ? तिचं अभिनंदन करायला जाणार नव्हतास तू? हो, जायलाच पाहिजे. पण मला तिचं घर नक्की कुठे आहे माहीत नाही. तिच्या घरच्यांना पण मी ओळखत नाही. माझ्या प्रिय जिवलग सुहृदा, तुझी धन्य आहे. असो, मी सांगतो तुला पत्ता. पण आज एकूण तुझं लक्षण काही ठीक दिसत नाहीये मला. निकालाचं काय एवढं मनावर घेतोस यार? या गुणांकांना काही सुद्धा महत्व नाही. आता जे चालू होईल ते खरं महत्वाचं. म्हणजे उद्या महागुरू सर्वांना गुणवत्ता चाचण्या आणि व्यवसाय निवडीसंबंधी सल्ला देणार आहेत. तू सूचना वाचली नाहीस का? आधी जाऊन वाच. महागुरूंच्या भाषणासाठी मुलांना दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता बोलवले होते. भाषण सकाळी 18 वाजता होते. म्हणजे खरे दुपारी 32 वाजता सुरू झाले. सकाळी 14 वाजता पहिली हजेरी झाली. त्यानंतर कोणालाही सभाकक्षाच्या बाहेर सोडण्यात आले नाही. काही मुले उशिरा आली म्हणून 16 वाजता दुसरी हजेरी झाली. त्यानंतर सभाकक्षाचे दरवाजे बाहेरून लावून घेण्यात आले. तोपर्यंत न आलेल्या मुलांना लगेच बेकार म्हणून जाहीर करून टाकण्यात आले. म्हणजे काय ते त्याला तेव्हा आणि नंतरही काही वर्ष कळले नाही. 18 वाजल्यापासून प्रत्येकाचे नाव, परीक्षा क्रमांक, गुणपत्रिका, ओळखपत्र, सही यांची तपासणी सुरू झाली. हे सगळे मुलामुलींच्या प्रचंड गोंधळात चालू होते. 23 वाजता पहिला मुलगा दाराकडे गेला. त्याला अडवण्यात आले. मग तो मुलगा परत त्याच्या मित्रांच्या घोळक्यात गेला आणि तिथे कुजबूज सुरू झाली. मग थोड्या वेळाने एक एक करून मुले दाराकडे जाऊ लागली. सर्वांना अडवण्यात आले. कुजबुजीचा गोंगाट आणि नंतर आरडाओरडा सुरू झाला.
तोपर्यंत उपमहागुरूंनी सर्वांना शांत करून एक घोषणा केली. आजची सभा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. ती संपेपर्यंत कोणालाही कोणत्याही कारणासाठी बाहेर जाता येणार नाही. जे जातील त्यांना पुन्हा आत येता येणार नाही. त्यांना बेकार म्हणून जाहीर करण्यात येईल. सर्वत्र शांतता. पुन्हा तेच, बेकार म्हणून जाहीर करणे. म्हणजे काय? 5 मिनिटातच पुन्हा आरडाओरड सुरू झाली. शांत रहा, शांत रहा. सर्व वर्गप्रतिनिधीतून एक जण निवडून त्याला तुमचं म्हणणं सांगू द्या. अर्धा तास कुजबूज झाली. गटागटातील चर्चांनंतर एक जण उठून म्हणाला, आम्हाला सर्वांना खूप भूक लागली आहे. त्याची आम्हाला कल्पना आहे, पण सध्या त्याबद्दल काहीही करता येणं अशक्य आहे. पण वाद घालून परिस्थितीत बदल होणार नाही. माझा नाईलाज आहे. पण सर्वांना तहानही लागलेली आहे. आम्हालाही लागलेली आहेच, पण त्यालाही काही उपाय नाही. यावर गोंधळाची लाट उठली. आम्हाला सर्वांना लघवीलाही लागलेली आहे. इलाज नाही. यावर पुन्हा प्रचंड गोंधळ झाला. सर्वांना शांत करून तो प्रतिनिधी म्हणाला, महागुरूंचं भाषण कधी सुरू होऊन संपेल याची कल्पना आपण देऊ शकाल का? कारण भुकेचं ठीक आहे, पण सभाकक्षात मलमूत्र विसर्जन विश्रामगृह नाही आणि अनिश्चित काळपर्यंत मूत्रावरोध करणं आम्हाला शक्य होणार नाही. भाषण कधी सुरू होईल याची मलाही कल्पना नाही. आपल्यालाही मूत्र विसर्जन इच्छा झाली आहे का? हे बोलणं मर्यादा सोडून होत आहे. तरी मी सांगतो, हो. उपमहागुरू केविलवाणेपणाने म्हणाले. पण मलाही आणि कोणालाच बाहेर जाता येणार नाही. मग थोड्या वेळानं आपण काय करणार? तुमच्यापैकीच कोणी उपाय शोधून काढला तर त्याचं अनुकरण मी करीन. छे, आपणच आमचे मार्गदर्शक गुरु. उपमहागुरू खचून खाली बसले. मग म्हणाले, आणखी काही विचारायचंय? मग सभाकक्षात भीषण शांतता पसरली. ओळखपत्र, गुणपत्रिका तपासण्याचे कामही हळूहळू बंद पडले. विषयच निघाल्यामुळे आणि कुणालाच बाहेर जाता येणार नाही हे कळल्यामुळे ज्यांना आत्तापर्यंत नव्हती त्यांनाही मूत्रेच्छा झाली. भुकेनेही प्रत्येकाच्या पोटात खड्डा पडला आणि तहानेने तोंडे कोरडी पडली. सर्वजण सुन्न, आत्ममग्न बसून राहिले. किती वेळ कोणास ठाऊक. इतके बधीर की एक दार उघडून महागुरू आत शिरलेले कोणालाच कळले नाही. पण त्यांच्या बुटांचा आवाज शांततेत घुमला आणि उपमहागुरूंसकट सर्वजण दचकले. तेव्हा दुपारचे 32 वाजले होते. रुबाबदार, दमदार पावले टाकत महागुरू व्यासपीठावर आले. ते भरपूर जेवून, पाणी पिऊन, विश्रांती घेऊन आणि नुकतेच लघवीला जाऊन आल्याप्रमाणे उत्साही, तरतरीत आणि आनंदी दिसत होते. म्हणजे प्रत्येकाला तसे वाटले. माझ्या मुलांनो, काल तुमचा निकाल लागला. तुम्ही सर्वजण त्या परीक्षेत उत्तीर्ण झाल्याबद्दल मी तुमचं उपमहाशिक्षण कार्यशाळेतर्फे अभिनंदन करतो. महागुरू थांबले. पण टाळ्यांसाठी सोडलेला वेळ प्रचंड शांततेत वाया गेला. आज आपण एका महत्त्वाच्या कामासाठी इथे जमलो आहोत. आज मी तुम्हाला जीवनाच्या वाटचालीचं मार्गदर्शन करणार आहे. भावी आयुष्यासाठी निरनिराळे असंख्य अभ्यासक्रम तुम्हाला उपलब्ध आहेत. तुम्ही तुमच्या आवडीचा, तुम्हाला जमणारा, झेपणारा कोणताही अभ्यासक्रम त्यातून निवडू शकता. ही निवड करणं तुम्हाला सोपं जावं म्हणून आम्ही मुद्दाम तुमच्यासाठी उद्यापासून निरनिराळ्या चाचण्या आयोजित केल्या आहेत. या चाचण्या सक्तीच्या नसल्या तरी त्या तुम्ही द्याव्यात असा मी तुम्हाला सल्ला देतो. या संबंधीची सविस्तर माहिती आता तुम्हाला माननीय उपमहागुरू सांगतील. जा मुलांनो, आम्ही तुम्हाला या उघड्या जगात फेकत आहोत, पण तुम्हाला आयुष्यभर पुरेल इतकी गुणांकांची शिदोरी आम्ही तुम्हाला तुमच्या गुणपत्रिकेच्या कागदात बांधून दिली आहे. जा, कर्तृत्व गाजवा, मोठे व्हा, यशस्वी व्हा, विजयी व्हा. तुमच्या भावी यशाच्या अभिनंदनासाठी मी तुम्हाला आजच
उपमहाशिक्षण कार्यशाळेतर्फे एक मनोत्तेजक जहाल चूर्णाची पुडी देण्याचे जाहीर करतो. शिवाय एक पेला उंची आनंदरसही प्रत्येकाला मिळेल. पुन्हा टाळ्यांसाठी सोडलेला वेळ शांततेत वाया गेला. भयान शांततेतच महागुरु बाहेर निघून गेले तेव्हा दुपारचे 35 वाजून गेले होते. मग प्रत्येकाला ओळीत फक्त मूत्रविसर्जनापुरते बाहेर सोडण्यात आले. सर्व पुन्हा सभाकक्षात आल्यावर पुन्हा दारे लावून हजेरी घेण्यात आली. मग प्रत्येकाला उपमहाशिक्षण कार्यशाळेतर्फे अल्पोपहार म्हणून एक बिस्किट व जाहीर केल्यापैकी पाव पेला आत्यानंद रस देण्यात आला. दुसऱ्या दिवशीपासून सुरू होणाऱ्या चाचण्यांची माहिती उपमहागुरूंनी सविस्तर सांगितल्यावर सभाकक्षाचे दरवाजे उघडले तेव्हा रात्रीचे 60 वाजले होते. उपमहागुरूंनी इतका वेळ सांगितलेल्या माहितीवरून मुलांना 2च गोष्टी समजल्या. एक म्हणजे अनेक प्रकारच्या चाचण्या पुढे 1 आठवडाभर चालतील. दुसरे म्हणजे चाचण्या देण्याची सक्ती नसली तरी न देणाऱ्याला पुढे कोणतेही भवितव्य नाही व कोणत्याही अभ्यासक्रमांना प्रवेश मिळू शकणार नाही. त्यांना बेकार म्हणून जाहीर करण्यात येईल. सभाकक्षातून बाहेर पडता पडता समजलेली तिसरी गोष्ट म्हणजे उरलेला पाऊण पेला आत्यानंद रस मिळणार नव्हताच. बाजारात नवीनच आलेली मनोत्तेजक जहाल चूर्णपुडी मात्र प्रत्येकाला मिळाली. ती पुढे खूप जणांना आयुष्यभर चिकटली. दुसऱ्या दिवशी सकाळपासून बुद्धिमत्ता क्षमता चाचण्या सुरू झाल्या.